नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, तुम्हाला तिकडं तो का आपला सूर्यदेव तो का आपल्याला मावळायला चालला. आता 6:25 झालते. म्हणलं चला, सूर्य पण छान झाला मावळलेला. तुम्हाला तर उगवतात सूर्य दाखवलाय, म्हणलं मावळता पण दाखव आपल्या शेतातून कसा दिसतंय. बघा, आता ज्वारी काढायची तर झाली, पण आता ज्वारी मोडायची आणि बाया काही भेटायला गेल्यात. आता शेजार बाजारचे तेव्हा खळे व्हायला लागलेत. 2-3 ठिकाणची तर लोकांनी भरडून नेली. आपलं क्षेत्र आहे थोडं, पण आपण एकटं पाठीमागं राहिलो तर मशान येत नाही. लोक तर अडवून हे करतात. म्हणून म्हणलं चला मोडायला यावं म्हणून उतरले. आम्ही 4 वाजता आलो. आमचे तो का साहेब नवरदेव तिथं पेंड्या बांधायलेत. बघा, पिंडी बांधायला एक पिंडी बांधायला 4 रुपये आहे. जर 300 कट बसला तर बघा किती होते ते. मग पेंड्या बांधायला एवढे पैसे, मोडायला तर 600 रुपये. बायका रोजगार मागायला तर 400 रुपयांनी बळच काही म्हणलं तर म्हणते त्या 10 किलो 25 किलो ज्वारी घेता एका दिवसासाठी मोडायला. गेल्या वर्षी 10 किलो ज्वारी घेत होती मोडायला एका दिवसाची, तर आता म्हणायला लागले 20 ते 25 किलो ज्वारी. आणि ज्वारीचे भाव पण चांगले आहेत. कडबाचे भाव पण आहेत. पण आपल्याला घरी गाई असल्यामुळे आपल्या घरी कडबा लागतं, आणखीन विकत घ्यावा पण लागतंय. मग म्हणलं चला आता आपण हळूहळू मोडू, एखादी बाई उद्या भेटली तर बघू म्हणून आणले. मला आणखीन गोड बोलून मला म्हणले तू ज्वारी काढण्यापुरतंच म्हणले होते तू ये, पण आता म्हणाले तर मोडण्यापुरतं पण ये. आता काय बोलावं सांगा, नवऱ्याला तर साथ द्यावीच लागते. चला मग पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये.